केमिकल इंजिनिअरिंग करून त्याच्यानंतर फार्मसी करूनही आज IT मध्ये जॉब करत आहेत. बरोबर. तर अशा मुलांसाठी पुण्यात आल्यानंतर 6 महिन्यामध्ये पहिल्या जॉब लागू शकतो का? डेफिनेटली सर, का नाही? कारण त्यासाठी आपण एक रोडमॅप बनवणं गरजेचं आहे. आज IT सगळ्यांसाठी ओपन आहे, कारण की IT मध्ये स्किल सेट काय याच्यावरती हायरिंग होतं. बरोबर. मग IT मध्ये हा फिल्टर नाही आहे की बाबा तुम्ही सिव्हिलचे आहात का तुम्ही फार्माचे आहात. बरं, आता डिग्रीची गोष्ट जर आपण केली तर कोरोनामुळं काय झालं की माझ्याकडे असे खूप सारे मुलं आहेत की ज्यांची कोरोनाची पण एक डिग्री आहे आणि कोरोनानंतरची पण एक डिग्री आहे. म्हणजे मग मला नाही कळलंय. म्हणजे कोरोनामध्ये डिग्री मिळाली तर खरं, पण त्याच्यामधून येतच काहीच नाही. म्हणजे कॉलेजला गेले नाही, जस्ट असेच ऑनलाईन पेपर देऊन पास होऊन गेले लोक. बरोबर. आणि कॉल तर मिळतात पण येत काहीच नाही. प्रेझेंटेशन 0 आहे, इंग्लिश येत नाही, टेक्निकल नॉलेजचा पत्ता नाही. आणि शिकणार तरी कसं आपण? कारण 3 वर्षाची डिग्री तुम्ही इमॅजिन करा, जर तुम्हाला फक्त पेपर मिळतं, नॉलेज मिळत नाही, तर तुम्हाला त्याच्यावर जॉब नाही मिळू शकत. मग ह्या सगळ्या क्राऊडने काय केलंय, पुन्हा एकदा डिग्री केली कॉलेजमध्ये जाऊन. ओके, म्हणजे यांनी ऍडमिशन्स घेतल्या मॅम परत? पुन्हा एकदा घेतलंय. बरं. असे पण माझ्याकडे मुलं आहेत, नांदेड मधून आलेले काही 2-4 मुलं आहेत बापरे. रनिंग क्लासेसमध्ये. मग आता हा प्रॉब्लेम झालाय सर. मग अगेन हे क्लासेस करून काय करतात की प्रॉपर टेक्निकल स्किल कसं शिकायचं, प्रेझेंटेशन कसं करायचं, इंग्लिशमधून कसं कन्व्हर्सेशन करायचं, हे सगळं शिकतात आणि मग IT मध्ये जातात.